हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर बघा, इथे कढाई ठेवलेली आहे, मी त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तर आज काहीतरी स्पेशल नवीन बनवत आहे आपण. तर नवीन ट्राय केलेलं आहे, कसं वाटतं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर हे बघा, अशा पद्धतीने इथे मी तेल घातलेलं आहे. तेल थोडं कमीच घालायचं आहे म्हणजे. आणि या तेलामध्ये आता मी जिरे घालणार आहे. जिरे घातल्याच्या नंतर त्यामध्ये ना कांद्याची पात आणि लसणाची पात अशी बारीक चिरून घातलेली आहे मी. बघू शकता इथे अशी चिरून घेतलेली आहे मी आणि ती घालायची आहे तेलामध्ये. आता ही छान अशी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे, म्हणजे छानपैकी शिजू द्यायची आहे, थोडा वेळ नरम होऊ द्यायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने तेलामध्ये छानपैकी नरम होऊ द्यायची आहे, छान शिजू द्यायची आहे. ते दुसरं काही घालायचं नाही, नंतर सांगते मी काय घालायचं ते. तर अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे बघा, मिरची आणि लसूणचा पेस्ट घातलेला आहे मी. थोड्याच मिरच्या घेतलेल्या आहेत, 2-3 मिरच्या घेतलेल्या आहे आणि लसूण थोडासा घेतलेला आहे. याचा पेस्ट घातलेला आहे मी, कारण की आपण जास्त तिखट पण नाही बनवणार आहे. बघू शकता इथे मी छान असं मिक्स केलेलं आहे. आता मीठ घालायचं आहे वरतून आपल्याला. तुम्ही इथे मिरची चिरून पण घालू शकता, पण चिरून घातल्याच्या नंतर ना यामध्ये कळणार नाही की कांद्याची पात पण सारखी आणि मिरची पण त्यामध्ये तोंडात गेली तर तिखट लागतं ना, त्यामुळे मी कुटून घातलेली आहे मिरची. तर अशा पद्धतीने बघू शकता. आता यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ घातल्याच्या नंतर आणखीन थोडा वेळ होऊ द्यायचा आहे, मिक्स करायचं आहे छानपैकी. मिक्स केल्याच्या नंतर आपण यामध्ये छानपैकी असं शिजू द्यायचं आहे. तर कोथिंबीर घालायची आहे वरतून. कोथिंबीर घातल्याच्या नंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे सगळं आता छान थोडं नरम झालेलं आहे. तर यामध्ये आता आपण पाणी घालणार आहोत. छान असं आपलं शिजलेलं आहे, कच्चं राहिलेलं नाही. तर आता इथे पाणी घालणार आहोत मी. तर पाणी मी माझ्या आकारानुसार टाकलेलं आहे. तुम्ही पण तुम्हाला किती बनवायचे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. तर बघू शकता इतकं पाणी मी टाकलेलं आहे. तर पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला छान उकळी आल्याच्या नंतर आपण यामध्ये तांदळाचे पीठ घालणार आहोत. बघा, उकळी आल्याच्या नंतरच घालायचं आहे आपल्याला, अगोदर नाही घालायचं आहे. पाण्याला छान उकळी आली की तरच टाकायचं आहे पीठ आपल्याला यामध्ये. बघू शकता आता छानपैकी अशी उकळी आलेली आहे. आपण यामध्ये आता तांदळाचे पीठ घालणार आहोत. छान मिक्स करायचं आहे ते. बघू शकता अशा पद्धतीने छान मिक्स करायचं आहे. गाठी पडतात पण आपल्याला सगळं फोडून घ्यायचं आहे. गाठी छान मिक्स करायचं आहे. तुम्ही मोठ्या आकाराची एक कटोरी वाटी आटा घेतलेला आहे, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. सगळं तांदळाचं पीठ आहे, यामध्ये मिक्स कोणतंही नाही आहे, सगळं तांदळाचंच आहे. बघू शकता इथे सगळं आता मिक्स करायचं आहे छानपैकी. मी माझ्या अंदाजानुसार पाणी घातलं होतं, ते बरोबर झालं. बघू शकता तुम्ही. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. बघू शकता इथे गॅस बंद केला आणि आता आपल्याला झाकून ठेवायचं आहे थोडा वेळ. झाकून ठेवल्याच्या नंतर आपल्याला हाताने स्वच्छ असं
मळून घ्यायचं आहे. या पिठाला एकजीव करून घ्यायचा आहे. एकजीव केल्याच्या नंतर आपण करायला घेणार आहोत. तर बघू शकता अशा पद्धतीने छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे छान असं मी मिक्स केलेलं आहे आणि जसं लागते तसं पुन्हा मी पिठाला असं मळून घेत आहे. आणि आता याची मी छानपैकी जशी चपाती बनवल्यासारखी बनवणार आहे. तर आता बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने बनवायचे आहे आपल्याला. तर याला ना जास्त मळलं तर खूप छान बनतात, पण मी लगेच थोड्या वेळाने घेतली करायला, त्यामुळे ते काठीने तुटतात. आणि अशा पण ना तांदळाच्या थोडंसं याच्यामध्ये कांदा ते टाकले ना पात, त्यामुळे तुटणारच. त्यामुळे अशा पद्धतीने हलक्या हाताने लाटायचं आहे, थोडंसं पीठ टाकून. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप मस्त बनतात ह्या अशा भाकरी. तर तुम्हाला नक्की आवडेल. आणि काय खायचं मन नसेल आणि आता कांद्याचं सीझन पण आहे, कांद्याच्या पातीचं, लसणाच्या पातीचं, तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. तर बघू शकता हे अशा पद्धतीने मी लाटलेली आहे. आता आपल्याला ना ही छान अशी तव्यावर भाजून घ्यायची आहे. बघू शकता इथे तव्यावर मी तेल टाकलेलं आहे. आता ही छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे आपल्याला. जशी भाकरी आपण भाजतो तशी नाही भाजायची, थोडं जास्त वेळ भाजायची आहे तेल टाकून. कारण की ना भाकरी आपण जास्त वेळ भाजत नाही, कडक होते म्हणून. पण ही थोडीशी क्रिस्पी असली तरी छान लागते, नरम पण छान लागते. ज्याला नरम आवडते त्यांनी फटाफट असं तेल टाकून आलटी पलटी करून भाजून घेऊ शकता. तर मी इथे अशा पद्धतीने बनवत आहे. तर इथे आपण पलटी करून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपले एकदम नरम सूत बनते आणि खायला पण खूप मस्त लागते, खूप टेस्टी लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडली तर रेसिपी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता तुम्ही खूप मस्त बनते ही भाकरी अशी. आणि कांद्याचा लसणाच्या पात्याचा टेस्ट येतो आणि तिखट पण लागते. तुम्ही अशीच कोणत्या पण चटणीबरोबर पण खाऊ शकता ही. पण मी इथे भाजी बनवली होती तीच सरकून तुम्हाला दाखवलेली आहे, कारण की मुलं तर असेच खातात आवडीने. चटणी बनवली नव्हती मी. भाजीबरोबर खाऊ शकता, डाळीबरोबर पण खाऊ शकता. फिक्की डाळ असते ना त्या डाळीबरोबर खाऊ शकता तुम्ही. तर बघू शकता तुम्ही किती मस्त अशी जमलेली आहे. मी यावरती गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेतलेला आहे. चला तर मग बाय बाय, थँक्यू.